नाही, खरं तर जेव्हापासून बैलगाडा शर्यत ही सुरू झाली त्या बैलगाडा शर्यतीमध्ये एक महत्वाची गोष्ट होती देशी गोवंशाचं रक्षण. आणि या पद्धतीनं ही एक संकल्पना होती की या सगळ्या देशी गायी आहेत आणि केवळ बोलण्यापेक्षा स्वतःच्या कृतीतून ही गोष्ट दाखवून द्यावी हा एक प्रयत्न होता. आणि त्यानुसार मग काही जण म्हणतात हे गोकुळ तयार झालंय, काही जण म्हणतात की हे सप्तधनु मंदिर आहे, पण हे स्वतःच्या उदाहरणातून खरं तर हे करण्याचा एक प्रयत्न होता. आणि इथे माझी आस्था आहे, इथे माझं प्रेम आहे. ही सगळी जी मुकी जनावर आहेत ही सगळी मायेची जनावर आहेत आणि त्यामुळे यांची सकारात्मक ऊर्जा ही मला वाटतं जास्त नाही. ही केवळ गोशाळा नाही, खरं तर हा एक वेगळा प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट अजूनही मी म्हणतो असा हा एक अर्ली स्टेजला आहे. आणि या पद्धतीनं एक वेगळं समीकरण हे या पुढील काळामध्ये खरं तर देशी गोवंशाचं रक्षण आणि त्या माध्यमातून एक सस्टेनेबल प्रकल्प हा उभा करण्याचा प्रयत्न आहे. राजकारणा पातळीचा जो प्रकल्प म्हणतो आपण तसा हा प्रकल्प आहे का नाही नाही, ही माझी वैयक्तिक आस्था, यामध्ये राजकारण कुठेही नाही. नाही, रोज इथे येतं की आज कसं माहिती? मी जेव्हाही इथे असतो त्यावेळी मी बराच वेळ या सगळ्या गायींच्या सान्निध्यात घालवतो, त्यामुळे त्यांच्याशी एक वेगळी अटॅचमेंट या सगळ्या बरेचसे काही पिल्लांशी अटॅचमेंट सुरू आहे. एकदम म्हणजे ज्या तुम्ही क्षेत्रातून खरं तर काम करता आणि त्यातून जो काही वेळातून हा हे आहे का सर्व? नाही, खरं तर हे खूप वेगळं रिलॅक्सेशनचं आणि खूप मोठ्या सकारात्मक ऊर्जेचं हे साधन आहे. आणि तुम्ही जर इथे येऊन थोडा वेळ घालवलात तर तुम्हाला त्यातली जी सकारात्मक ऊर्जा आहे ही सकारात्मक ऊर्जा लगेच जाणवेल. आज ही सकारात्मक ऊर्जा पूर्ण मतदार